विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन राजपूत सर आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पहिल्या व्हिडिओमध्ये स्लीप बेबी स्लीप हे अंगाई गीत आपण अभ्यासलं आहे किंवा अभ्यास केलेला आहे या अंगाई गीताचा. तर आता त्या अंगाई गीतावरील जो वर्कशॉप आहे, जो होमवर्क आहे, तो होमवर्क आता आपण अभ्यासणार आहोत. तो वर्कशॉप पाहताना वरती दिलेले जे प्रश्न आहेत किंवा त्या वर्कशॉपमधील जे प्रश्न आहेत ते प्रश्न आता आपण काय करणार आहोत, सोडवणार आहोत. तर बघा, पहिला वर्कशॉपमध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, सिंग द सॉन्ग. सिंग द सॉन्ग म्हणजे ते जे आपण अंगाई गीत आहे किंवा ते जे अंगाई गीत आपण आता अभ्यासलेलं आहे, तर ते अंगाई गीत हे तुम्हाला म्हणायचं आहे. आपण ज्याप्रमाणे ते वाचलेलं आहे, रीड केलेलं आहे, त्याप्रमाणे ते गीत तुम्हाला म्हणायचं आहे. आता बघा, दुसरं जो आहे तर दुसऱ्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे फाइंड द रायमिंग वर्ड्स. फाइंड म्हणजे शोधणे, रायमिंग म्हणजे यमक जुळणारी, RHYMING, रायमिंग वर्ड्स. वर्ड्स म्हणजे शब्द. यूज इन द सॉन्ग म्हणजे त्या कवितेमध्ये म्हटले गेलेले किंवा आलेले जे शब्द आहेत ते शब्द या ठिकाणी कोणत्या ठिकाणी रायमिंग म्हणून जुळतील हे आपल्याला पाहिजे, पण ते कवितेमधलेच घ्यायचे आहेत. कवितेच्या बाहेरचे ते शब्द आपल्याला घ्यायचे नाही आहेत. तर ते आता आपण पाहूया. पहिलं आहे स्लीप. स्लीप म्हणजे झोपणे. आणि मग या ठिकाणी किंवा या कवितेमध्ये स्लीप बेबी स्लीपमध्ये स्लीपला जो रायमिंग वर्ड आलेला आहे किंवा यमक जुळणारा जो दुसरा शब्द आलेला आहे तो आहे शीप. सीपला यमक जुळणारा शब्द आहे स्लीप आणि स्लीपला यमक जुळणारा शब्द आहे शीप, असा तो कवितेत आलेला आहे. दुसरा आहे बघा ट्रीज. या ठिकाणी आय थिंक मला वाटतं प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, यस लावला गेलेला आहे त्यांच्याकडून. त्या ठिकाणी येणार आहे फक्त ट्री. तर कवितेमध्ये ट्रीला यमक जुळणारा किंवा रायमिंग असलेला जो शब्द आहे तर तो आहे दी, THEE. या स्लीपला जो रायमिंग वर्ड आहे तो आहे SHEEP, शीप. शीपला रायमिंग वर्ड स्लीप. ट्रीला रायमिंग वर्ड दी. दी म्हणजे THEE. दी म्हणजे ती किंवा यू असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर बघा ब्राईट. ब्राईट या शब्दाचा यमक जुळणारा शब्द रायमिंग वर्ड्स कवितेमध्ये कोणता आलेला आहे, नाईट, NIGHT, नाईट. त्याच्यानंतर बघा बी. बीला यमक जुळणारा किंवा रायमिंग वर्ड या कवितेमध्ये स्लीप बेबी स्लीप या कवितेमध्ये कोणता आलेला आहे, बी, दी. जो ट्रीसाठी आपण वापरलेला आहे तोच आपण बीसाठी सुद्धा रायमिंग वर्ड वापरू शकतो. कोणता, तर दी. त्याच्यानंतर डॉग. डॉगला आपण रॉग. डॉग आणि रॉग हा शब्द ROGUE, रॉग. त्याच्यानंतर पुढचा जो रायमिंग वर्ड आहे तो गो. आणि गोसाठी कवितेमध्ये स्लीप बेबी स्लीप या अंगाई गीतामध्ये किंवा आईने आपल्या मुलासाठी म्हटलेल्या त्या अंगाई गीतामध्ये गोसाठी जो रायमिंग वर्ड आलेला आहे तर तो कोणता आहे, सो. तर अशा प्रकारे बघा, स्लीपसाठी शीप, ट्रीसाठी दी, ब्राईटसाठी नाईट, बीसाठी पण दी, डॉगसाठी रॉक आणि गोसाठी सो. अशा प्रकारचे रायमिंग वर्ड्स या कवितेमध्ये आलेले आहेत. आता आपण तिसरा वर्कशॉप बघणार आहोत. याच्यातला तिसरा पॉईंटमधील द मदर इन दिस पोएम. द मदर म्हणजे जी आई आहे, इन दिस पोएम या पोएममधली, या कवितेमधली, युजेस व्हेरियस आयडियाज. आणि या पोएममध्ये त्या आईने आपल्या मुलाला झोपवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आयडियाजचा, वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पनेचा उपयोग केलेला आहे. टू मेक द चाइल्ड क्लोज इट्स आईज. आणि कशासाठी, तर आपल्या मुलाने डोळे लावायला पाहिजे, आपल्या मुलाने झोपायला पाहिजे, याच्यासाठी त्या आईने वेगवेगळ्या प्रकारच्या आयडियाजचा उपयोग केलेला आहे. अँड स्लीप, आपल्या मुलाला झोपवण्यासाठी, आपल्या मुलाचे डोळे लावण्यासाठी तिने वेगवेगळ्या प्रकारच्या आयडियाजचा उपयोग केला आहे. आणि फाइंड द स्टांजा. आणि आपल्याला काय शोधायचं आहे, स्टांजा शोधायचा आहे. त्या ज्या आयडियाज दिलेल्या आहेत खाली, तर त्या आयडियाज या कोणत्या स्टांजाजमध्ये आहेत, तर ते स्टांजाज आपल्याला त्या आयडियांमधून शोधायचे आहेत. वेअर द फॉलोइंग आयडियाज आर यूज. कोणत्या स्टांजामध्ये
आपण बोललो होतो बघा, पहिला स्टांजा, दुसरा स्टांजा, तिसरा, चौथा, पाचवा असे 5 स्टांजे आहेत. तर या 5 स्टांजांमध्ये कोणत्या स्टांजेमध्ये ती आयडिया इन्व्हॉल्व झालेली आहे, समाविष्ट झालेली आहेत, ते आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे बाळाला झोपवण्यासाठी आईने ती आयडिया कोणत्या स्टांजामध्ये वापरलेली आहे, कोणत्या कडव्यामध्ये वापरलेली आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, शोधायचं आहे. तर बघा, पहिलं त्यांनी दिलेलं आहे थ्रेटन इन अ लव्हिंग मॅनर. थ्रेटन करणे म्हणजे घाबरवणे. काय करणे? घाबरवणे. इन अ लव्हिंग मॅनर म्हणजे प्रेमळ पद्धतीने. प्रेमळ पद्धतीने आपल्या मुलाला घाबरवण्याचं काम हे तिने कोणत्या स्टांजेमध्ये केलेलं आहे, कोणत्या कडव्यात केलेलं आहे, तर चौथ्या कडव्यामध्ये केलं आहे. बघा, ती आपल्या मुलाला सांगते की जर तू झोपला नाही तर शेपर्ड म्हणजे त्या मेंढपाळाकडे काय आहे, एक कुत्रा आहे आणि तो कुत्रा येईल आणि तुला चावून घेईल, म्हणून तू झोपी जा बाळा, असं जे सांगते. थ्रेटन करणे म्हणजे घाबरवणे इन अ लव्हिंग मॅनर, पण प्रेमळ पद्धतीने घाबरवण्याचं काम हे तिने चौथ्या स्टांजामध्ये केलेलं आहे. आता पुढचं बघा, क्रिएट अ प्लेझंट पिक्चर. प्लेझंट म्हणजे अतिशय रम्य किंवा अतिशय सुंदर असं जे चित्र आहे किंवा परिस्थिती आहे, ही कोणत्या स्टांजामध्ये त्यांनी क्रिएट केलेली आहे, तर ती कोणत्या स्टांजामध्ये क्रिएट केलेली आहे त्यांनी? पहिल्या स्टांजामध्ये. कोणत्या स्टांजामध्ये? पहिल्या स्टांजामध्ये. पहिल्या स्टांजामध्ये बघा किती छान प्रकारे तिने पिक्चर क्रिएट केलेलं आहे की तुझे वडील हे बाहेर काय करतायत, मेंढ्या सांभाळत आहेत आणि मी तुझ्यासाठी शेक करते, हलवते, काय तर झाड. आणि कोणतं झाड हलवते मी तुझ्यासाठी, की ज्याच्यामधून अतिशय सुंदर सुंदर स्वप्न हे तुझ्यावरती पडतील, असं झाड मी तुझ्यासाठी हलवते. त्याच्यानंतर बघा तिसरं काय, रिमूव्ह द थ्रेट अँड मेक द चाइल्ड फील सेफ. आणि आता बघा की रिमूव्ह द थ्रेट म्हणजे मुलाचा जो थ्रेट आहे, जे घाबरणं आहे, ते रिमूव्ह करणे. REMOV, रिमूव्ह करणे म्हणजे घालवणे. अँड मेक अ चाइल्ड सेफ, आणि आपल्या मुलाला सेफ केलं आहे तिने. कशामध्ये केलेलं आहे, कोणत्या स्टांजेमध्ये केलेलं आहे, तर 5व्या स्टांजेमध्ये तिने सांगितलेलं आहे की तू घाबरू नकोस, असं तिने 5व्या स्टांजेमध्ये सांगितलं आहे. बघा, डिस्क्राईब अ नाईट इन अ ब्युटिफुल मॅनर. आणि डिस्क्राईब करणे, DESCRIBE, डिस्क्राईब करणे. डिस्क्राईब करणे म्हणजे स्पष्ट करणे, स्पष्टीकरण देणे. ॲट अ नाईट म्हणजे रात्रीचं स्पष्ट चित्र उभं करणे. इन अ ब्युटिफुल मॅनर, अतिशय आकर्षक, अतिशय सुंदर प्रकारे तिने रात्रीचा जो देखावा आहे तो तयार केलेला आहे, किंवा जो देखावा आहे ते कवितेतून सादर केला आहे तिने, अंगाई गीतामधून सादर केलं आहे. ते कोणत्या स्टांजेमध्ये केलेलं आहे, तर तो 2 नंबरच्या स्टांजेमध्ये. बघा, 2 नंबरच्या स्टांजेमध्ये ती आई काय सांगते आपल्या मुलाला, की आकाशामध्ये, हेवनमध्ये म्हणजे आकाशामध्ये अनेक शीप आहेत म्हणजे ढग आहेत, आणि त्या ढगांसोबतच, त्या शीपसोबतच लॅम्प्स पण आहेत, कोकरू पण आहेत. आणि त्या कोकरूंची उपमा तिने कशाला दिलेली आहे, तर त्या ताऱ्यांना दिलेली आहे. आणि त्या सर्वांचा एक शेपर्ड आहे. शेपर्ड असणे म्हणजे मेंढपाळ असणे, आणि तो मेंढपाळ कोण आहे, तर तो चंद्र आहे. असं अतिशय छान प्रकारे रात्रीचं वर्णन तिने स्टांजा नंबर 2 मध्ये केलेलं आहे. आणि आता बघा, प्रॉमिस अ गिफ्ट म्हणजे भेटवस्तू द्यायचं काय केलेलं आहे, प्रॉमिस केलेलं आहे तिने. आणि हे प्रॉमिस तिने कोणत्या स्टांजामध्ये केलेलं आहे, तर भेटवस्तू द्यायचं प्रॉमिस हे तिने 3ऱ्या स्टांजामध्ये केलं आहे. काय सांगते ती, की बघा, मी तुला एक शीप देणार आहे, एक छोटीशी मेंढी देणार आहे, आणि ती मेंढी अशी असेल की ज्या मेंढीच्या गळ्यामध्ये काय असेल, सोन्याची घंटा असेल. आणि ते सोन्याची घंटा असलेली मेंढी फक्त सोन्याची घंटा असणार नाही, तर ती तुझ्यासोबत काय असेल, सवंगडी असेल. तुझ्यासोबत खेळायला ती तुझी काय असणार आहे, सवंगडी असणार आहे. असं प्रॉमिस त्या आईने त्या कोणत्या स्टांजामध्ये दिलेलं आहे, तर 3 नंबरच्या स्टांजामध्ये, 3 नंबरच्या कडव्यामध्ये दिलेलं आहे. आता ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे त्यांनी. ॲक्टिव्हिटी काय कोणत्या प्रकारची आहे ती आता बघणार आहोत आपण. फ्रॉम ग्रुप्स ऑफ 6 to 8 6 किंवा 8 मुलांचे ग्रुप करायचे आहे. लिस्ट द फेवरेट सॉन्ग पोयम ऑफ ऑल ग्रुप मेंबर्स. आणि त्या 8 मुलांचा किंवा 6 मुलांच्या ग्रुपमधील प्रत्येक मुलाने आपलं फेवराईट म्हणजे आवडतं जे सॉन्ग आहे, गाणं आहे किंवा पोयम आहे, कविता आहे, तर ती कविता निवडायची आहे, ती लिहायची आहे. मेक अ लॉंग लिस्ट बाय पुटिंग टुगेदर ऑल लिस्ट प्रिपेअर्ड बाय अ डिफरंट ग्रुप्स.
आणि वेगवेगळ्या म्हणजे त्या दोघी ग्रुपांनी वेगवेगळ्या प्रकारे त्या सॉन्गची किंवा त्या कवितांची लिस्ट बनवायची आहे. दोन ग्रुपमध्ये, एका ग्रुपमध्ये जर 6 विद्यार्थी असतील तर त्या 6च्या 6 विद्यार्थ्यांनी कोणत्या कविता केल्या आहेत त्या कवितांच्या नावांची लिस्ट आणि त्या कवितेची लिस्ट करायची आहे दोघी ग्रुपमधल्या. यू मे चूज सॉन्ग ऑर पोएम फ्रॉम एनी लँग्वेज. आणि मग ती कोणत्याही लँग्वेजमधली पोएम किंवा कविता असली किंवा गीत असलं तर त्या गीतचं काय करायचं आहे, कोणत्याही लँग्वेज चूज करायचं आहे, निवडायचं आहे. नाव डिस्क्राईब युअर फेवरेट सॉन्ग विथ द हेल्प ऑफ लेबल्स गिवन बिलो. आणि खाली जे लेबल्स दिलेले आहेत त्या लेबलच्या याच्याने अनुषंगाने तुम्ही ओळखायचं आहे की हे जे गीत आहे हे गीत कोणत्या कॅटेगरीमध्ये, कशामध्ये ते मोडतं किंवा कोणत्या कॅटेगरीमध्ये ते गीत मोडतं हे तुम्हाला काय करायचं हे लिहायचं आहे. नोट दॅट, लिहून घ्यायचं आहे. यू कॅन सिलेक्ट मोर दॅन 1 लेबल फ्रॉम अ पोएम. आणि तुम्ही एकापेक्षा जास्त लेबलसुद्धा तुम्ही त्या किंवा आपण त्याला नाव म्हणू शकतो, नाव आपण त्या पोएमला एकापेक्षा जास्त देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल त्यांनी एक उदाहरण दिलं आहे, द डक अँड द कांगारू. डक अँड कांगारू ही जी एक पोएम होती त्या पोएमचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे बाय एडवर्ड लेयर. एडवर्ड लेयरने ती पोएम लिहिली आहे. तर त्या पोएमला त्यांनी 2 नावं दिलेली आहेत, 2 प्रकारची लेबल दिलेली आहेत बघा. फनी पोएम, ती जी पोएम होती ती फनी पोएम म्हणजे एक मजेदार पोएम होती, मजेदार कविता होती. अँड ॲज वेल ॲज, आणि त्याच प्रकारे बघा ग्रामरचं यूज केलेलं आहे, ॲज वेल ॲज, त्याचप्रमाणे ती फक्त फनीच पोएम होती असं नव्हतं, तर ती पोएम फनी होती आणि अजून काय होती तर नॅरेटिव्ह पोएम होती. नॅरेटिव्ह पोएम असणे म्हणजे काय, कथनात्मक पोएम होती. नॅरेटिव्ह पोएम म्हणजे कथन केलेलं होतं, त्या ठिकाणी नॅरेटिव्हने कथन केलेलं सांगितलेलं होतं, तर ते पोएम त्या ठिकाणी होती. आता बघा खाली दिलं आहे, ट्रान्सलेट द लेबल इन टू युअर मदर टंग. आणि हे जे लेबल्स दिलेले आहेत तुम्हाला, जवळजवळ 17-18 लेबल्स दिलेले आहेत, ते लेबल्सचं तुम्हाला मराठीमध्ये काय करायचं आहे, ट्रान्सलेशन करायचं आहे, भाषांतर करायचं आहे. ट्रान्सलेशनचा अर्थ होतो भाषांतर करणे. ते भाषांतर मी तुम्हाला करून दाखवतो. तुम्ही एखादी कविता निवडायची, मराठीमधली निवडा, हिंदीमधली निवडा, इंग्लिशमध्ये निवडा, आणि ती कविता यांच्यापैकी कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडते हे तुम्हाला त्या ठिकाणी शोधायचं आहे. तर बघा पहिलंच आहे तर पॅट्रिओटिक सॉन्ग. पॅट्रिओटिक सॉन्ग म्हणजे काय, PATRIOTIC. पॅट्रिओटिक सॉन्ग म्हणजे देशभक्तीपर गीत, देशभक्तीपर गीत होतं. त्याच्यानंतर ललबाय. ललबाय म्हणजे अंगाई गीत, जे आता आपण बघितलं स्लीप बेबी स्लीप हे कशामध्ये येतं, अंगाई गीतामध्ये मोडतं. त्याच्यानंतर रोमॅन्टिक सॉन्ग म्हणजे अद्भुत किंवा रमणीय गीत, आपण त्याला म्हणू शकतो रोमॅन्टिक सॉन्गला. नंतर फनी सॉन्ग और पोयम. फनी सॉन्ग म्हणजे मजेदार असे गाणं किंवा कविता. नंतर टायटल सॉन्ग. टायटल सॉन्ग म्हणजे शीर्षक गीत. टायटल जे सॉन्ग आहे, टायटल सॉन्गचा अर्थ काय होतो, शीर्षक गीत होतो. त्याच्यानंतर प्रेयर. प्रेयर म्हणजे प्रार्थना. प्रेयरचा अर्थ काय होतो, प्रार्थना होतो. त्याच्यानंतर बघा बॅलड. बॅलड म्हणजे बॅलडचा अर्थ होतो पोवाडा. बॅलडचा अर्थ काय होत असतो, पोवाडा होत असतो. त्याच्यानंतर नेचर पोयम. नेचर पोयम म्हणजे नैसर्गिक कविता, नैसर्गिक गीत किंवा नैसर्गिक कविता होतो नेचर पोयम. विल्यम वर्ड्सवर्थ इज अ ग्रेट नेचर पोयम. अतिशय महान असा नैसर्गिक पोएट जे होते ते विल्यम्स वर्ड्सवर्थ होते. नेचर पोयम त्यांनी खूप लिहिलेले आहेत. सॅड सॉन्ग, शोकगीत किंवा पोयम. त्याच्यानंतर जिंगल. जिंगल म्हणजे छोटेसे गाणे, अतिशय लहानसं असं जे गाणं असतं त्याला आपण जिंगल पोयम म्हणतो किंवा जिंगल सॉन्ग म्हणतो. त्याच्यानंतर इन्स्पायरेशनल सॉन्ग. इन्स्पायरेशनल सॉन्ग म्हणजे प्रेरणा गीत, ज्याच्याने आपल्याला प्रेरणा भेटते त्याला आपण काय म्हणत असतो, इन्स्पायरेशनल सॉन्ग म्हणत असतो. नंतर मार्चिंग सॉन्ग. मार्चिंग सॉन्ग म्हणजे काय, संचलन गीत. मार्चिंग सॉन्गचा अर्थ होतो संचलन गीत. त्याच्यानंतर बघा वेलकम सॉन्ग, स्वागत गीत. आता आपण जर एखादी प्रोग्राम घेतला तर त्या प्रोग्राममध्ये आपण काय करत असतो, स्वागत गीत म्हणत असतो, वेलकम सॉन्ग म्हणत असतो, तर त्याला आपण काय म्हणतो, स्वागत गीत म्हणतो. सॉन्ग फॉर अ स्पेशल ऑकेजन. एखादी विशेष समारंभासाठी विशेष असं गीत असतं त्याला आपण काय म्हणतो, सॉन्ग ऑफ अ स्पेशल ऑकेजन. त्याच्यानंतर नॅरेटिव्ह पोयम. नॅरेटिव्ह पोयमचं आपण वरतीच बघितलं आहे की कथनात्मक पोयम.
त्याच्यानंतर फोक सॉन्ग म्हणजे लोकगीत, जे लोकांमध्ये म्हटलं जातं आहे. वेगवेगळ्या कम्युनिटीच्या वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी गीतं म्हटली जातात त्याला आपण फोक सॉन्ग म्हणत असतो. त्याच्यानंतर नर्सरी राईम म्हणजे लहान मुलांसाठीच्या ज्या पोयम असतात, जे छोट्या छोट्या मुलांच्या पोयम असतात, बडबड गीत म्हणत असतो त्याला आपण, बघा बडबड गीत, तर ते नर्सरी राईममध्ये मोडले जातात. आणि त्याच्यानंतर रिलिजियस सॉंग्स म्हणजे धार्मिक गीत, म्हणजे जे गीत असतात, जे गाणे असतात, जे पोयम असतात हे धर्मावर अवलंबून असतात, त्याला आपण रिलिजियस पोयम म्हणत असतो. अशा प्रकारे स्लीप बेबी स्लीपचं वर्कशॉप आपण या ठिकाणी बघितलेलं आहे.